नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही असाल, समोरचा माणूस तुम्हाला जर काही बोलत असेल तर त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, काय प्रश्न विचारतात हे तुम्हाला सगळं कळतं. पण ज्यावेळेस तुम्हाला त्यांना इंग्रजीमध्ये उत्तर देण्याची ज्यावेळेस वेळ येतं तर त्यावेळेस तुम्ही थबकता, घाबरता, शब्दच तोंडातून फुटत नाही आणि बॉडी लँग्वेज इतकी इनकॉन्फिडंट राहते ना की समोरचा माणूस आपल्याला सिलेक्टच करत नाही ना. आता आजच्या या व्हिडिओमधून इंग्रजी तुम्हाला समजते पण बोलता का येत नाही याचं मूळ कारण जर कळालं तर तुम्हाला त्याचं सोल्युशन जे आहे ना तर ते देखील समजेल आणि सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि इंग्रजी येते म्हणजे समजते पण बोलता येत नाही याची मुख्य 3 कारणं आहेत. कोणती कारणं आहेत ती आपण अगोदर समजून घेऊ आणि नंतर मग शेवटी सोल्युशन सांगतो. 3 नंबरचं कारण जे ना तर ते आतापर्यंत तुम्हाला कधी कोणी सांगितलेलं नसणार आहे. चला बघा, आता सगळ्यात पहिलं जे कारण आहे ज्यामुळे तुम्हाला इंग्रजी समजते पण बोलता येत नाही ते म्हणजे पहिलं आहे तुमचं ट्रान्सलेशन. काय म्हणजे ज्या वेळेस समोरचा माणूस आपल्याला काही बोलत असेल तर त्यावेळेस इंग्रजीतून मराठीमध्ये ट्रान्सलेशन आपण करून समजतो आणि ज्यावेळेस आपल्याला बोलायचं असतं तर त्यावेळेस आपले विचार जे आहेत तर ते मराठीत तयार होतात. नंतर मग आपण इज, ॲम, आर, वॉज, वेअर कुठे लागेल या व्याकरणाच्या टर्मसाठी जे आहे ना तर ते थोडंसं काय करतो, सर्च करतो, ब्रेन सर्च करतो आणि नंतर मग जे काही विचार केलेले आहे तर त्यांचे काही शब्द इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्यांना याच्यासाठी आपला ब्रेन जो आहे ना तर तो सर्च करत असतो. बफरिंग लोडिंग मोडमध्ये जातो आणि नंतर जे तुम्ही विचार केलेला आहे तो सगळा विचार एक्झॅक्टली इंग्लिशमध्ये जसाच्या तसा ट्रान्सलेशन करायला जाता आणि इथंच तुमची बस जी आहे ना तर ती निघून जाते. म्हणजे या ट्रान्सलेशनच्या हॅबिटमुळं, ठीक आहे, ट्रान्सलेशन हॅबिट हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ही जी तुमची सेंट्रल प्रोग्रामिंग झालेली आहे, ट्रान्सलेशन करून समजणं, ट्रान्सलेशन करून बोलणं, यामुळे तुम्हाला जरी बोलता येत असलं तरी तुम्ही थांबता. ठीक आहे, इंग्रजी समजते पण बोलता येत नाही. त्यातला सगळ्यात म्हणजे पहिला जो प्रॉब्लेम आहे तो आहे ट्रान्सलेशन. दुसरा जो महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो आहे थिंकिंग इन मराठी. म्हणजे काय की ज्या वेळेस तुम्हाला समोरचा माणूस बोलला पण आता तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर तुम्ही इंग्लिशमध्ये विचार न करता तुम्ही मराठीमध्ये विचार करता. ठीक आहे, आणि नंतर मग हे जे ट्रान्सलेशन जे आहे ना तर हे तुम्हाला काय करतं, किल करतं. तुमची प्रोसेस जी आहे ना तर ती स्लो होते. तुम्ही जर एखादा 2 GB रॅमचा मोबाईल जर आज घेतला आणि त्याच्यावरती 8-10 ॲप्लिकेशन ओपन केले तर तो फोन कसा हँग झाल्यासारखा फील होतो, म्हणजे हँग होतो तो, तसा तुमचा ब्रेन जो आहे ना तर तो फ्रीज होतो, हँग होतो. या 2 प्रॉब्लेममुळं तुम्हाला इंग्रजी समजते पण बोलता येत नाही, कारण या ट्रान्सलेशन आणि थिंकिंगच्या या लूपमध्ये तुम्ही फसता आणि त्याने तुमची जो तिसरा प्रॉब्लेम आहे तर तो सुरू होतो, स्लो प्रोसेसिंग. आणखी एक प्रॉब्लेम आहे ग्रामर, पण मी असं अज्युम करतो की तुमचे ग्रामरचे रूल्स आणि वोकॅब जे आहे ना तर ते ठीकठाक आहे. तो देखील प्रॉब्लेम आहे. तसं आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये यावरती बोलूया, पण आपण आपले जे गेटअप अँड CTV प्रॉब्लेम्स आहे, गेटअप अँड CTV हे जे 8 प्रॉब्लेम्स आहेत. ग्रामर तुम्ही आता पण शिकत आले म्हणून तुम्हाला इंग्रजी येत नाही. एन्व्हायरमेंट आतापर्यंत तुम्हाला मिळाली म्हणून तुम्हाला इंग्रजी येत नाही. ट्रान्सलेशनचा प्रॉब्लेम आहे, अंडरस्टँडिंग गॅपचा प्रॉब्लेम आहे, स्लो प्रोसेसिंगचा आहे, कॉन्फिडन्स तुमचा लो आहे, थिंकिंग इन मराठीचा हा प्रॉब्लेम आहे आणि व्होकॅब्युलरी लॉस, तुमची व्होकॅब्युलरी जी आहे तरी चालले होते. हे 8 प्रॉब्लेम तर आहेच, पण ही जे प्रॉब्लेम जे आहेत ना तर हे सेंट्रल कोर तुमची प्रोग्रामिंग आहे. हे ज्या वेळेचा प्रॉब्लेम तुमची निघून जातील तुमचं ट्रान्सलेशन बंद होईल. सगळ्यात पहिले ट्रान्सलेशन बंद झालं की थिंकिंग इन इंग्लिश जे आहे ना तर ते तुमचं म्हणजे फास्ट होईल आणि ही जी स्लो प्रोसेसिंग आहे ना तर ही अगदी फास्ट होईल. म्हणजे समोरच्या माणसानं काही बोलला की तुम्हाला ट्रान्सलेशन न करता इंग्रजीमध्येच विचार करणार आणि डायरेक्ट तुम्ही बोलायला सुरुवात करणार. ठीक आहे, हे सगळं काही जे आहे ना तर ते होऊ शकतं. याच्यासाठी फक्त एका वेगळ्या अप्रोचने, नैसर्गिकरित्या ज्या पद्धतीने आपण आपली मातृभाषा मराठी शिकलेलो आहे, ज्या पद्धतीनं हिंदी आपण अवगत केलेली आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला इंग्रजी देखील अक्वायर करावं लागणार आहे. तुम्हाला जर भाषेचं नॉलेज मिळवायचं आहे, म्हणजे व्याकरणाचे नियम जर तुम्हाला पाठ करायचे असतील तर तुमचे हे जे प्रॉब्लेम आहेत ना तर हे नेहमीच राहणार आहे आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह न झाल्याशिवाय तुम्हाला इंग्रजी कधीच येणार नाही. अगदी 50-55 वर्ष घेतलं तरीही तुम्ही याच्यात अटकून पडणार आहे. बिलीव्ह मी मागच्या 13 वर्षापासून नॅचरल लँग्वेज ॲक्विजिशनमध्ये मी काम केलेलं आहे आणि जवळपास 25,000 प्लस जास्त स्टुडंट्स जे आहेत
ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून आणि ऑल ओव्हर इंडियामधून जे आहेत तर ते इंग्रजी शिकत आहेत ई-स्वयम इंग्लिश स्पीकिंग सिस्टमसोबत. नाव इट्स युअर टर्न टू अक्वायर इंग्लिश विथ दिस नॅचरल अमेझिंग सिस्टम. नाव आता हे प्रॉब्लेम जर तुम्हाला आवडले असतील ना, तर म्हणजे हे प्रॉब्लेम जर तुम्हाला समजले असतील तर यांचं सोल्युशन काय आहे, त्याच्यासाठी हा आपला ट्रायल इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. ठीक आहे, यामध्ये 7 डे तुम्ही ट्रायल घेऊ शकता, ज्यामध्ये व्याकरणाचा अभ्यास न करता ज्या पद्धतीने आपण मराठी भाषा अक्वायर केलेली आहे, इंग्रजी भाषा अक्वायर करायची असेल तर त्याच्यासाठी माझे 10 सिक्रेट रूल्स आहे ते आहे. आणि नंतर तुमच्यासाठी हार्दिक्स IPL हा एक लेसन सेट आहे. इंग्लिश मूवीज, इंग्लिश सॉंग्स, फन स्टोरीजच्या थ्रू आपण कशा पद्धतीनं भाषा अक्वायर करू शकतो, ग्रामरचा अभ्यास न करता ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलायचं असेल तर कसं बोलायचं आहे. आपण ग्रामरचा अभ्यास नाही केलेला, पण ज्यावेळेस बोलतो ना 99% ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस येतात. का? कारण सेन्स ऑफ करेक्टनेस आपलं पॉवरफुल आहे. ते सेन्स ऑफ करेक्टनेस आपल्याला जर डेव्हलप करायचं असेल ना, भाषेला शिकायचं नाही आहे, भाषेला अवगत करायचं आहे. आणि त्यासाठी मला वाटतं ही खूप स्मॉल अशी इन्व्हेस्टमेंट आहे. 49 रुपीजमध्ये तुम्ही आपलं हे जे बॅच आहे किंवा हा जो 7 डे ट्रायल कोर्स आहे, म्हणायला 7 डे आहे पण याची व्हॅलिडिटी लाईफ टाईम आहे. ठीक आहे, तर 7 दिवसामध्ये याच्यातले जे काही टास्क वगैरे आहे तर ते कंप्लीट करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा. काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी आली तर या नंबरवरती तुम्ही रीच आउट करू शकता. आशा करतो की इंग्रजी समजते, पण इंग्रजी बोलताना काय काय प्रॉब्लेम्स येतात, त्यामुळे इंग्रजी बोलता येतं पण थांबतो, याचे रिझन्स, मुळं जे आहेत ना तर ते तुम्हाला कळाले असतील. रिमेंबर, रूट्स विल गिव्ह यू फ्रुट्स. बाहेरून तुम्ही कितीही झाडाच्या फांद्या कापल्या आणि मुळं जर खराब असेल तर ते झाड कधी मोठं होत नाही. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया.